आयुरा, हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीचा हात धरायची? एवढ्यात एक मोठा आवाज तिथे घुमला. इथून पुढे आरवने बघितलं तर आयुष फास्ट चालत त्याच्याकडेच येत होता. त्याने निधीचा हात लगेच सोडला. निधी घाबरून 4 पावलं लांब गेली त्याच्यापासून. आयुष आला तोच एक सनसनीत ठेवून दिली आरवच्या कानाखाली. तिकडून आत्याचे मिस्टर सुभाषराव लगेच बाहेर आले. त्यांना कळेना नेमकं इथे काय चालू आहे. आयुष आरवकडे रागाने का बघतोय, रागाने का बोलतोय त्याच्याशी. आरवला चांगलंच लागलं होतं. त्याचा गाल चांगलाच लाल झाला होता आणि दिवसात चांदणे चमकले होते डोळ्यासमोर. आयुषचा राग अनावर झाला होता. पूर्ण प्रवासात त्याने स्वतःला कंट्रोल करून ठेवलं होतं. आत्ता राघव दिसला होता तर त्याला चांगलं सुनवायचं होतं, पण सुभाष काका आल्यामुळे त्याला ते सुनवायला मिळालं नाही. अरे आयुष, काय झालं? सुभाष काका धावतच आयुषकडे आले. बाबा, याने माझ्या कानाखाली मारली. आरव आयुषकडे रागात बघत म्हणाला. काका, याने निधीचा हात पकडला होता. हे बघा, तिला किती दुखावले त्याने. सुभाषनं त्याने निधीचा हात धरून दाखवला. खरंच तिच्या हातावर वळ उठले होते आणि तेही काळे निळे झाले होते. त्यांनाही आपल्या मुलाने केलं ते आवडलं नव्हतं. आरव, काय हे? सुभाषने थोड्या मोठ्या आवाजातच आरवला विचारलं. आईला कसा अटॅक आला हेच विचारत होतो. रागात कळलं नाही किती जोरात हात पकडला तो, त्याने सांगितलं. खरंच होतं, त्याला निधीचा रागच आला होता, त्यामुळे त्याने किती जोरात हात पकडला ते त्यालाही कळलं नव्हतं. जर निधीने आईला आपल्या खोलीत झोपायला बोलवलंच नसतं तर तिला असं काही झालंच नसतं. मी हेच तिला विचारत होतो. त्याने चेहरा आपला बारीक करत म्हणाला. त्याचा प्लॅन फसला नसता. हा खरं सांगतोय निधी? आयुषने रागात विचारला. निधीने पुढे काही वाद वाढू नये म्हणून फक्त आरवच्या बोलण्याला होकार दिला होता, पण ती इथेच चुकली. आरवला अजूनच धीर चेपला होता. निधी आपलं भांडफोड करणार नाही हे त्याला कळलं. ते आजारी होणं काही निधीच्या हातात नव्हतं, तेव्हा हा विषय इथेच सोडा आणि आत चला. सुभाषने सगळ्यांना बघून सांगितलं आणि ते आत निघूनही गेले. आयुषने रागात आरवकडे बघितलं आणि निधीला घेऊन आत गेला. पटपट तिघही गेले. आत्याला अजून तरी बरं वाटलं नव्हतं. तिच्यावर उपचार चालूच होते. सगळे येऊन पुन्हा बाहेरच थांबले. अवनी आणि आयुरा निधीकडे जाऊन बसल्या. तिला काही आरवने केलं नाही ना ह्याची चौकशी केली. निधीने फक्त मानेनेच नकार दिला. लांब राहून आरवचा निधीवरच लक्ष होता. पण निधी आता सर्वांसमोर काहीच सांगू शकत नव्हती, त्यामुळे गप्प बसली. आज त्यांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर बाहेर आले. प्रकृती थोडी नाजूक आहे. अजून लेट झाला असता तर मात्र काही खरं नव्हतं, पण त्यांना स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल. डॉक्टर सिरियस चेहरा करत म्हणाले. डॉक्टर, आम्ही भेटू शकतो का त्यांना? सुभाषने विचारला. हो, पण आधी गर्दी करू नका, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. पहिले सुभाष गेले आपल्या बायकोला भेटायला. थोड्या वेळाने आरव गेला, पण त्याला अपराधी वाटत होतं. तर निधीवरचा राग अजूनच वाढत चालला होता. तिनेच शानपट्टी केली होती. तो लगेच बाहेर निघून आला. मग एक एक करत सर्वच जण आत्याला भेटून आले. निधी गेली आणि तिने आत्याचा हात आपल्या हातात घेतला. आत्या, मी तुझ्यामुळे वाचली, कारण त्याने पूर्ण प्लॅन केलं होतं ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. काल तू नसतीस तर त्याने मला शोधून काढलं असतं आणि खरंच त्याला प्रतिकार करायची माझ्यात ताकदच नव्हती.
मी खूपच घाबरली होती तेव्हा. तू होतीस म्हणून मी लाईट तरी लावायचं धाडस केलं, म्हणून तुला खरा चेहरा दिसला. नाहीतर मी तुला किती सांगितलं असतं तरी तुला कधीच विश्वास बसला नसता माझ्यावर. निधी तिचा हात आपल्या जवळ घेऊन बोलत होती. आत्याची अवस्था तिला बघवत नव्हती, पण काल त्याहीपेक्षा बिकट अवस्था आरवने तिची केली असती. आत्याला शुद्ध आली होती. जेव्हा निधीने तिचा हात हातात घेतला ना, तेव्हाच तिला शुद्ध आली होती. पण निधीचं पूर्ण ऐकून घेण्यासाठी तिने काहीच हालचाल केली नाही. निधी, आत्या आपला हात आता तिच्या डोक्यावर ठेवत म्हणाल्या. आत्या, जाग आली तुला? निधीने खुश होत विचारला. आत्याने हुंकार भरला. मी डॉक्टरांना बोलवते, थांब. निधी उठतच घाई करत म्हणाली, तर तिला हाताला धरून आत्याने थांबवलं. तू तुझ्या घरी जा लवकर. आता एवढंच बोलल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी निधीचं पूर्ण बोलणं ऐकलं होतं. त्या आपल्या मुलाला किती चांगला समजत होत्या, पण तो तर त्यांना पुढे विचारही करवेना. हो आत्या, आयुष दादा आला आहे, मी जाते त्याच्यासोबत. पण तुला सोबत नको का? निधीने विचारलं. नको, तू आता इथे थांबू नकोस, आत्याने अत्यंत बारीक आवाजात तिला सांगितलं. आता मी डॉक्टरांना बोलावते. निधीने उठून लगेच बेल वाजवली. नर्स, आत्यांना शुद्ध आली आहे. निधीने बेल वाजवल्यावर आलेल्या नर्सला निधीने सांगितलं. मी डॉक्टरांना बोलावते. एवढं बोलून ती नर्स निघून गेली. डॉक्टर, शुद्ध आली आहे आत्यांना. डॉक्टर येताच निधीने सांगितलं. ओके, चेक करतो त्यांना. डॉक्टर जवळ येत म्हणाले. आत्यांना व्यवस्थित डोळे उघडलेले बघून डॉक्टर त्यांच्याकडे बघून हसले. कसं वाटतंय आता? घाबरवलं तुम्ही सगळ्यांना? डॉक्टर हसतच म्हणाले. तसं आत्या काही बोलल्या नाहीत. त्याने मंद स्मित केलं फक्त. निधी बाहेर आली आणि आत्याला शुद्ध आल्याचं सांगितलं सगळ्यांना. तसं सगळ्यांनाच बरं वाटलं. माधवीचा सकाळीच कॉल येऊन गेला. आत्याच्या आदरपणाचं सांगायला चांगलंच कारण भेटलं होतं त्यांना. निधीला काहीही करून आयुष घेऊनच जाणार होता. तो आरव इथे असताना तर अजिबातच इथे ठेवणार नव्हता. आत्याला तिची अत्यंत गरज होती, पण इज्जतीचा सौदा करू शकत नव्हता तो तिच्या. आत्या नक्कीच समजून गेली, माहीत होतं त्याला. थोड्या वेळानेच ते सगळेच आता आत्यांना भेटायला गेले. आत्या, आता निघतो आम्ही सगळे. निधीला घेऊन जातोय घरी, आयुषने सांगितलं. आत्यानेही मानेनेच होकार दिला. बाहेर येऊन त्यांनी सुभाषला सांगितलं. तसे ते थोडे चकितच झाले. निघाला? निधी आहे ना इथे? त्यांच्यावरून निधीला निघताना बघून त्याने विचारलं. नाही, निधीलाही घेऊन जात आहोत, आयुष म्हणाला. त्यांना धक्का बसला. आत्ता खरी निधीची गरज होती त्यांना. अशा वेळीच निधीला आयुष जर घेऊन गेला तर म्हणून त्यांना वाईट वाटलं. अरे, आत्याची तब्येत बरी नाही, निधीला का घेऊन जातोयस? घरी कोणीच लेडीज नाही, ती असली तर बरं पडेल ना, सुभाषने बोलून दाखवलं. नाही काका, ती इथे सुरक्षित नाही. तिच्या बॉसला तिचा सुगावा लागला आहे ती असल्याचा इथे. तो कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. म्हणून तिला न्यायला आम्ही कालच निघालो होतो. आता रिस्क नाही घेऊ शकत. आता तुम्हीच एवढे बिझी असाल तर तिच्यावर कुठे लक्ष ठेवणार ना तुम्ही? आयुषने त्यांना खोटंच सांगितलं होतं. त्यांना त्यांच्या मुलाचे घाणेरडेपणा सांगून दुःखी करायचं नव्हतं. ओके, ठीक आहे.
आता सुभाषनं किती वाटलं तरी ते निधीला थांबवू शकत नव्हते. तसा लगेच आरव पुढे झाला. आयुष, निधीला फक्त हॉस्पिटलमध्ये आई असेपर्यंत थांबू दे, नंतर स्वतः मी आणून सोडतो. तो त्याच्या बाबांच्या पुढ्यात महान बनायला जात होता. साल्या हरामखोरा, तुझ्यासाठीच तर तिला घेऊन जातोय. तू किती सभ्यतेचा आवाज, पण मी काही सोडणार नाही तुला. आयुष मनातच म्हणाला, नको, रिस्क नाही घेऊ शकत. तुम्ही धावपळीत असताना निधीवर जर त्याने हल्ला केला तर निधीला बघाल की आत्याला. त्यापेक्षा मी निधीला घेऊन जातो, तेच बरोबर राहील. आयुषने ठामपणे सांगितलं. तसं आता आरवचं काहीच चाललं नाही. आयुषने एकदा आरवकडे रागीट नजर टाकून तिथून निधीला घेऊन निघाला. मी काल आत्याला माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं म्हणून बरं झालं, म्हणत निधीने गाडीत बसून इथून सर्व सांगायला सुरुवात केली. तिचं सांगितलेलं ऐकून आयुषला रागच आला. आधीच का नाही सांगितलंस? आयुषने तिच्याकडे रागात बघून विचारलं. तिथे सगळेच होते. आत्याने आणि काकाने माझ्यासाठी खूप केले. त्यांना मला दुखवायचं नव्हतं आणि तसंही मी तिथून निघणारच होती ना. आत्यांना सर्व कळालं आहे, त्यामुळे मी सांगून अजून का दुःखात टाकू त्यांना, निधी म्हणाले. आरवला बघूनच त्यांना अटॅक आला, म्हणूनच आरव जास्त खवळला. तेच विचारायला त्याने माझा हात पकडला होता. त्याला तर अजिबात अंदाज नव्हता की मी त्या आत्यांना झोपायला बोलवेन खोलीमध्ये. मी व्हिडिओ दाखवते. मला समजून त्याने आत्यांना किती घट्ट मिठी मारली आहे ते बघा. खूप नीच आहे तो. देवाने मला वाचवलं. निधीने मोबाईल काढला आणि तो व्हिडिओ आयुषला सेंड केला, कारण तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तो नीट दिसत नव्हता. आयुषने तो बघितला. हार्डली 5-6 सेकंदाचा तो व्हिडिओ होता, पण आरवचा विक्षिप्तपणा त्यात दिसत होता. किती घट्ट त्याने आत्यांना मिठी मारली होती. एकदमच सुन्न झाला तो. नेमकं काय झालं तेच लक्षात यायला वेळ लागला त्याला. मग खूप भडकला. आत्यांना तेवढ्यातच काहीतरी झालं म्हणून, नाहीतर मला सोडलं नसतं त्याने. निधीच्या अंगावरही सांगतानाही काटा आला. तिला तो कालचा क्षण झरझर डोळ्यासमोरून गेला. म्हणूनच तुला ठेवलं नाही तिथे. आता पण तो कसा बघत होता बघितलं ना. काका तिथे नसते ना तर धुवायलाच मन करत होतं आरवला, पण खूप कंट्रोल केला मी स्वतःवर, आयुष म्हणाला. अजूनही हाताच्या मुठी घट्ट झाल्या होत्या. ते असंच बोलत गप्पा मारत चालले होते की एका गाडीने येऊन त्यांच्या गाडीला मागून जोरात टक्कर दिली. जबरदस्त टक्कर होती ती. आयुषची गाडी रस्ता सोडून खाली गेली आणि एका झाडाला जोरात ठोकली गेली. तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.